नमस्कार. आज आपण बघणार आहोत ऋतूंची निर्मिती कशा प्रकारे होते. तर हा सूर्य आहे, त्याच्या भोवती हे इतर ग्रह फिरत असतात. ही आपली पृथ्वी आहे. मित्रांनो, जगामध्ये सर्वच वस्तूंना स्वतःचं गुरुत्वाकर्षण बल असतं, गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि ही गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना आपल्याकडे खेचत असते. वस्तू जितकी मोठी तितकी तिची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त. सूर्य आकाराने या सर्वांपेक्षा मोठा असल्याने हे सर्व ग्रह या सूर्याकडे खेचले जातात आणि त्यामुळे ते सूर्याभोवती फिरत असतात. त्याचप्रमाणे आपली पृथ्वी फिरते. जसं आपण हवेमध्ये चेंडू फेकतो आणि तो कसा फिरत फिरत पुढे जातो, त्याचप्रमाणे आपली पृथ्वी या सूर्याभोवती फिरत असते. म्हणजे ती स्वतःभोवतीही फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळे होतं काय, पृथ्वीचा हा वरचा भाग, ध्रुवांचा भाग हा चपटा झालाय आणि हा इकडचा मधला भाग हा फुगीर झालाय. एखाद्या अंड्यासारखी या पृथ्वीची आकृती झाली आहे. ज्याप्रमाणे या सूर्याला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्याप्रमाणे पृथ्वीलाही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि हे जे कण दिसत आहेत याला आपण उल्काकण म्हणतो. हे जरी दिसायला लहान असले तरी त्यांची साईज एखाद्या पर्वता इतकी असायला पाहिजे. आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे उल्काकण पृथ्वीकडे वेगाने खेचले जातात आणि ज्यावेळेस ते वातावरणामध्ये प्रवेश करतात त्या ठिकाणी या उल्काकणांचं घर्षण होतं आणि वेग जास्त असल्यामुळे हे कण जळून नष्ट होतात. कधी कधी आपल्याला आकाशामध्ये तुटणारा तारा दिसतो. तो तुटणारा तारा म्हणजे हे उल्काकणच. पण ज्यावेळेस पृथ्वीवर सजीव सृष्टी नव्हती त्यावेळेस पृथ्वीच्या अवतीभोवती आज जसं वातावरण आहे तसं वातावरणही नव्हतं. हवा नव्हती, वेगवेगळे गॅसेस नव्हते. त्यामुळे हे उल्काकण सीधे पृथ्वीवर यायचे आणि पृथ्वीवर बाहेरची वस्तू आल्याने पृथ्वीचं वजन वाढायला लागलं आणि या वजन वाढल्याने जशी ही पृथ्वी सरळ दिसते ती सरळ न राहता स्वतःभोवती थोडीशी झुकून गेली आहे. या अशा प्रकारे ही जी उभी रेषा दिसते ही सरळ पाहिजे होती याप्रमाणे, पण पृथ्वीवर वजन वाढल्याने ती झुकलेली आहे आणि जवळपास 23.5 अंशाचा कोन ही पृथ्वी तयार करते. आणि या झुकलेल्या अवस्थेतच ती सूर्याभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती चक्कर मारत असताना सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात. पृथ्वीवर या काल्पनिक रेषा ड्रॉ केल्या आहेत. वरचीला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि खालच्या रेषेला आपण मकरवृत्त म्हणतो. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत सूर्याची किरणे ही सरळ पडतात. त्यामुळे या ठिकाणी उष्णता जास्त असते आणि या ठिकाणचं तापमान हे जास्त असतं. पण मात्र या कर्कवृत्ताच्या वरती आपण बघू शकतो की सूर्याची किरणे ही तिरकी पडतात. त्यामुळे या ठिकाणची उष्णता कमी असते आणि तापमानही कमी असतं. अशा प्रमाणे नॉर्मल पोझिशनला सूर्याची प्रकाश किरणे पृथ्वीवर पडत असतात. पण ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेस हिची पोझिशन चेंज होत राहते, बदलत राहते आणि त्यामुळे प्रकाश किरणांचं प्रमाण हेही बदलत असतं. त्याआधी आपण आपल्या भारताची पोझिशन बघून घेऊ. तर आपल्याला दिसतोय हा या ठिकाणी आपला भारत आहे. जर आपण पृथ्वीवर बरोबर मधोमध एक रेषा ड्रॉ केली, वरची साईड उत्तर दिशा असल्यामुळे याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि खालच्या साईडला दक्षिण दिशा असल्यामुळे दक्षिण गोलार्ध म्हणतो. तर ज्यावेळेस सूर्याभोवती पृथ्वी फिरते त्यावेळेस पोझिशन चेंज होत राहतात. या ठिकाणी आपण बघू शकतो की खालचा भाग हा सूर्यासमोर येतोय आणि वरची साईड ही सूर्यापासून मागे जाते या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी उष्णता जास्त असेल, या ठिकाणी कमी असेल. फिरत फिरत पृथ्वी ज्यावेळेस या पोझिशनला येते त्यावेळेस वरचा भाग हा सूर्यासमोर येतोय आणि हा खालचा भाग हा सूर्याच्या मागे जातोय. त्यामुळे या ठिकाणी उष्णता जास्त असेल आणि या ठिकाणी कमी असेल. या डायग्राम मध्ये व्यवस्थित समजेल. जून महिन्याच्या दरम्यान पृथ्वीची पोझिशन अशा प्रमाणे असते की वरचा भाग ज्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो हा सूर्यासमोर येतो आणि खालचा भाग ज्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो हा सूर्यापासून मागे जातो. त्यामुळे सरळ प्रकाश किरणे या वरच्या साईडला पडतील आणि खालच्या साईडला तिरके पडतील. त्यामुळे वरच्या साईडला उष्णता जास्त असते, उन्हाळा असतो. त्यानंतर पृथ्वी फिरत फिरत अशा पोझिशनला येते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान. त्यावेळेस सूर्याची प्रकाश किरणे या मध्यस्थानी येतात या रेषेवर मध्यभागी आणि त्यामुळे या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला मध्यम प्रमाणात तापमान असतं. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पृथ्वीची पोझिशन अशा प्रमाणे येते की खालचा भाग पुढे येतो आणि वरचा भाग मागे जातो. त्यामुळे प्रकाश किरणे ही सरळ या भागामध्ये पडतात आणि या भागात तिरकी पडतात. त्यामुळे आपल्याकडे डिसेंबरमध्ये हिवाळा असतो, थंड वातावरण असतं आणि खालचा भाग दक्षिण गोलार्धात जे देश असतील त्या देशांमध्ये या ठिकाणी उष्णता असेल, उन्हाळा असेल. पुन्हा पृथ्वी फिरत फिरत या पोझिशनला येते मार्च महिन्याच्या दरम्यान. त्यावेळेस सूर्याची किरणे या मध्यस्थानी येतात. त्यामुळे वरच्या भागावर आणि खालच्या भागावर
मध्यम प्रमाणाचं तापमान असतं. अशा प्रकारे सूर्याभोवती एक पूर्ण फेरी कंप्लीट करण्यासाठी आपल्या पृथ्वीला जवळपास 365 दिवस लागतात आणि यालाच आपण 1 वर्ष असं म्हणतो. आपण आता बघितलं की ऍक्च्युअल मध्ये पृथ्वीची पोझिशन चेंज होते, पण आपण पृथ्वीवर असतो त्यामुळे आपल्याला सूर्याची पोझिशन बदलताना दिसते. ते कसं ते आपण बघू. तर समजा ही आपली पृथ्वी आहे निळ्या रंगामध्ये, या लाल रंगामध्ये सूर्य आहे, इथे वरती कर्कवृत्त, खालच्या साईडला मकरवृत्त आणि मध्यभागी विषुववृत्त आहे. या ठिकाणी कर्कवृत्ताजवळ भारत आहे. तर होतं काय, डिसेंबरमध्ये सूर्य हा मकरवृत्तावर असतो, त्यामुळे या मकरवृत्तावर सूर्याची प्रकाश किरणे सरळ पडतात आणि भारतापासून याची पोझिशन फार लांब आहे, त्यामुळे डिसेंबर महिन्यात भारतामध्ये हिवाळा ऋतू असतो. त्यानंतर सूर्य वरच्या दिशेने जाऊ लागतो आणि जवळपास मार्च महिन्यापर्यंत तो विषुववृत्ताजवळ पोहोचतो. इथून आपण बघू शकतो की भारत आणि सूर्याचं अंतर हे कमी झालंय आणि त्यामुळे भारतामध्ये मार्च महिन्यापासून उन्हाळा ऋतू सुरू होऊन जातो. त्यानंतर पुन्हा सूर्य हा वरच्या दिशेने जाऊ लागतो आणि जवळपास जून महिन्यापर्यंत तो कर्कवृत्तापर्यंत पोहोचतो. आणि ज्यावेळेस सूर्य इकडच्या दिशेने जातो त्यावेळेस या ठिकाणी उष्णतेमुळे हवा पण भारताकडे वाहू लागते, यालाच आपण मान्सून वारे म्हणतो. आणि त्यामुळे जून महिन्यापासून भारतामध्ये पावसाळा सुरू होऊन जातो. त्यानंतर पुन्हा सूर्य या पोझिशन पासून खालच्या दिशेने जाऊ लागतो आणि जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत तो पुन्हा विषुववृत्ताजवळ येतो. आपण बघतोय की सूर्य हा भारतापासून लांब जातोय आणि त्यामुळे भारतामध्ये उष्णतेचे प्रमाणही कमी कमी होत जाते. त्यानंतर पुन्हा तो खाली जातो आणि जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत तो मकरवृत्तापर्यंत पोहोचतो. आणि आपण बघितलंच आहे, हा भारतापासून फार लांब गेलाय आणि भारतामध्ये पुन्हा डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळा ऋतू सुरू होऊन जातो. तर अशा प्रकारे सूर्याची पोझिशन बदलत असते. पण आपण बघू शकतो की सूर्य हा मकरवृत्त आणि कर्कवृत्त या दोघांच्या दरम्यानच असतो, त्यामुळे हा वरचा भाग याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो आणि खालचा भाग याला आपण दक्षिण ध्रुव म्हणतो. या ठिकाणी सूर्य कधीच सीधा येत नाही, त्यामुळे प्रकाश किरणे नेहमी या ठिकाणी तिरपे पडतात आणि या ठिकाणी नेहमी थंडी असते. मग या ठिकाणचे जे देश आहे त्या ठिकाणी नेहमी थंड वातावरण असतं, जसं की इंग्लंड असेल, आयर्लंड असेल आणि खालच्या दिशेने दक्षिण आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिकेतले देश असतील. पण इथे जर बघितलं तर विषुववृत्तापासून सूर्य कधीच लांब जात नाही. इथून हा किती जवळ आहे आणि इकडे पण गेला तर किती जवळ असेल, आणि त्यामुळे या विषुववृत्ताजवळ नेहमी तापमान हे जास्त असतं. या नकाशामध्ये आपण बघू शकतो इथे कुठेतरी कर्कवृत्त असतं जे की भारतामधून गेलंय आणि खाली इथे कुठेतरी मकरवृत्त आहे. या कर्कवृत्ताच्या वरती आणि या मकरवृत्ताच्या खाली वातावरण हे नेहमी थंड असतं. इथे आपण बघू शकतो युरोपमधील देश, रशिया किंवा इथे दक्षिण आफ्रिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, या ठिकाणचं वातावरण हे नेहमी थंड असतं. आणि या उलट या विषुववृत्तावरील जे देश आहेत त्या ठिकाणचं वातावरण हे नेहमी गरम असतं. आपण भारतामध्ये पण बघू शकतो की कर्कवृत्ताच्या वर जितके राज्य आहे तिथे तुलनेने वातावरण हे थंड असतं आणि जसं जसं आपण कर्कवृत्ताच्या खाली सरकतो तसं तसं वातावरण हे गरम होत जातं. महाराष्ट्र एक कर्कवृत्ताच्या खाली आहे आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रामध्ये तापमान हे वाढलेलं जाणवतं. यासोबतच इतर फॅक्टरी थोडा परिणाम करतात. जसं आपण वरती डोंगरावर जाऊ तर त्या ठिकाणचं वातावरण हे थंड असतं, पण जनरली अशा प्रकारे वातावरण चेंज होत राहतं. तर आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल.